लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास सध्या विलंब होतोय। मात्र योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होत असल्यानं अनुदानास वेळ लागत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणींचा हा शेवटचा हप्ता असणार आहे। लाडकी बहीण योजना इथून पुढे बंद होईल, कारण तुम्ही हे एक कागदपत्र अजूनही सबमिट केलेलं नाही। ज्या लाडक्या बहिणींनी हे एक कागदपत्र सरकारकडे किंवा कुठे जमा करायचं आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे लक्षात ठेवा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। जोपर्यंत तुम्ही ते कागदपत्र जमा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आता इथून पुढे हप्ता मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणींचा हप्ता कायमचा हा बंद होणार आहे, कारण पूर्वी सरसकट लाभ भेटत होता, परंतु आता तसं होणार नाही। आता या कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता जमा होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे। लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला काही महत्त्वाचे 4 नियम सुद्धा लागू होणार आहेत। 17वा हप्ता तुम्हाला वाटत असेल की का अजून उशीर होतोय तर हाच एक त्याचा मागचं कारण आहे की कागदपत्र जमा नसल्यामुळं लाडक्या बहिणींचा हप्ता आता इथं यादी जी आहे ती काढायला उशीर होत आहे, त्यामुळे हप्ता अजूनही जमा झालेला नाही। तसेच लाडक्या बहिणीसाठी आता नवीन 4 नियम लागू करण्यात आलेले आहेत। ते कोणते असणार आहे ते व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। ज्यांना हप्त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, कधी येणार आहे, काय येणार आहे, कोण पात्र, त्यांनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। बाकीच्यांनी नाही पाहिला तरी चालेल। तुम्ही बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 4 नव्या नियमानुसार आता पैशाचं वितरण होणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की आज हप्त्याचं वितरण होणार का, तर आज होणार का नाही हे माहीत नाही, परंतु हे कागदपत्र आल्याशिवाय लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्ता भेटणार नाही। त्यांचा हप्ता हा शेवटचा पण नाही, त्यांचा हप्ता कायमचा बंद, म्हणजे लाडकी बहीण योजनाच बंद होणार आहे त्यांच्यासाठी। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी ह्या नियमात बसतील किंवा हे कागदपत्र जमा करतील अशाच लाडक्या बहिणींना इथून पुढे या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना असं वाटत असेल की आज मी तारीख सांगणार आहे, कधी पैसे येणार आहे, वेळ येणार आहे, तर मी हे सांगणार नाही आहे। तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी हे व्हिडिओ सोडून जाऊ शकता। ज्यांना संपूर्ण माहिती पाहिजे असेल की कोणतं कागदपत्र आहे, काय आहे हे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। ज्या बहिणी हे एकच कागदपत्र आहे जे अंगणवाडी सेवकाकडे जमा करतील त्यांना हे 100% पैसे चालू राहतील। आणि सगळ्यात महत्त्वाचे जे 4 नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे ज्यांना असं वाटत आहे की आपली लाडकी बहीण योजना कायम सुरू राहावी त्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे, बाकीच्यांनी सोडून जायचं आहे, कारण फालतू कमेंट्स भरपूर लोक बिनाकामाचं करत असतात। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता चालू राहावा ह्यासाठी सरकारने काही नियम आणि काही EKYC बद्दलचे महत्त्वाचे अटी ठेवलेले आहेत, त्याचाच लाभ सुरू राहणार आहे। त्यामुळं जसं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की काल रात्री एक मोठी बैठक झाली होती, त्याच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर सारे घोटाळे सध्या होत आहेत। त्यामुळे EKYC जरी तुम्ही करत असाल तरी EKYC सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मोठा घोटाळा सरकारला तिथं झालेला पाहायला मिळत आहे। त्यामुळं सरकारने आता एक महत्त्वाचं कागदपत्र जे आहे ते तुम्हाला स्वतः आता त्याची पडताळणी करण्यात सगळं लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। ती म्हणजे KYCची आकडेवारी त्यांनी चेक केली, तर KYCमध्ये त्यांना असं जाणून आलं की अजूनसुद्धा 1.5 कोटी लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे। 1 कोटी लाडक्या बहिणींनी ही KYC केलेली आहे। त्यामुळं 17व्या हप्त्याचं म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्याचं वितरण अजूनही सुरू झालेलं नाही। त्याच्याबद्दल एक सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आता बघा, EKYCमध्ये त्यांना असं लक्षात आलं की तुम्हाला मी आता सांगितलं KYC त्यांची राहिलेली आहे, तर त्यांनी सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ते म्हणजे अंगणवाडी सेविका आता तुमच्या घरोघरी येऊन स्वतः ही KYC करणार आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता ते कागदपत्र फक्त तयार ठेवायचं आहे जे स्वतः लाडक्या बहिणींसाठी अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन त्या सगळं घेऊन जातील। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची KYC केली आहे त्या सगळ्या महिलांचे आता पैसे बंद होणार आहेत। तुम्ही म्हणत असाल माझी KYC झाली तरी पण बंद होणार आहेत का? होय, कारण नियमानुसार तुम्ही बाहेर पडत आहेत। नियमसुद्धा तुम्हाला पुढे मी सांगतोय। ज्याची KYC राहिले त्यांनी काय करायचं तुम्हाला मी सांगतो। आता ज्यावेळेस घरी लाडक्या बहिणीसाठी अंगणवाडी सेविका येतील त्यांनी 2 कागदपत्र बेसिकली मागतील। पहिलं तर तुमचं आधार कार्ड, दुसरी गोष्ट तुमचं उत्पन्नाचा दाखला, तिसरी गोष्ट तुमच्याकडून मागितलं जाईल ते म्हणजे पती जर नसतील किंवा वडील नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला मागितला जाईल। त्यामुळं त्यांच्यासाठी एक अर्जंट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे की हे डॉक्युमेंट काढून ठेवा। आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करून ठेवा, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, रेशन कार्डची KYC करून ठेवा आणि मृत्यूचा दाखला हे कागदपत्र जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अंगणवाडी सेविकेला जर दिलं नाही तर
सरकारनं अतिशय कठोर आणि टोकाचा निर्णय महिलांविषयी तिथं लाडकी बहिणीविषयी घेतलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी ही कागदपत्र जमा करणार नाहीत अंगणवाडी सेविकापुढे जवळ, त्यांच्यासाठी इथून पुढे ही लाडकी बहीण योजना बंद राहणार आहे आणि ही कायमची बंद राहणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आत्ताच हे कागदपत्र नसेल तर काढून घ्या आणि पटकन, जरी अंगणवाडी सेवक तुमच्या घरी नाही आलं तरी पटकन अंगणवाडीत जाऊन जमा करा. ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपला हप्ता कायमचा बंद होऊ नये त्यासाठी त्यांनी करायचं. आता नियम जाणून घेऊया. 4 नियम कुठले आहेत. पहिला नियम आहे आधार कार्डविषयी. भरपूर लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड अजूनही KYC केलेलं नाही, अपडेट केलेलं नाही. भरपूर लाडकं म्हणतील आम्ही गेल्या वर्षी केलं तर नाही, ह्या वर्षी तुम्हाला नवीन एकदा करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे रेशन कार्डचं. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशाच लाडक्या बहिणींना हे वाटप होतं, तर त्याचीसुद्धा KYC राहिलेली आहे. तिसरी गोष्ट पॅन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणीचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसल्यामुळं सरकारला तिथं समजत नाही की त्यांचं उत्पन्न किती आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना ते सुद्धा लिंक करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्याची सगळ्याची तारीख ही 31 डिसेंबर होती, परंतु आता ती तारीखसुद्धा लवकर जवळ करण्यात आली आहे कारण सरकारला हप्ता देण्यात उशीर होत आहे. त्यामुळे सरकारने हे तारीख अलीकडे ढकललेली आहे. पटकन हे आजच्या आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला काम करणं अनिवार्य आहे, अन्यथा प्रॉब्लेम होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीची KYC राहिली त्यांनी लाडकी बहीण योजना आपले जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन पटकन KYC करून घ्यायची आहे. जे काही KYC तुम्हाला माहिती आहे, सोपी स्टेप आहेत. आधार कार्ड टाकून OTP येतो. OTP आला की तुम्हाला एक वडील किंवा पती असतील तर त्यांचं आधार कार्ड टाकायचं, OTP टाकायचा आहे. जर नसतील तर तुम्हाला हयात नसतील तर देतो मृत्यू दाखला टाकण्याचा किंवा डिवोर्स झाला असेल डिवोर्स टाकण्याचा ऑप्शन सरकार तिथं देत आहे. त्यामुळे ते कामसुद्धा तुम्हाला करणं पटकन गरजेचं आहे. आता नियम सांगतो. भरपूर लाडक्या बहिणी जरी KYC केली असेल तर त्यांचं नाव कायमचं बंद होणार आहे. त्याचं रिझन आहे उत्पन्न. तुमचं सरकारनं काय केलं, KYC केल्यानंतर हा डेटा आयकर विभागाकडे पाठवलेला आहे. त्यामुळे आयकर विभागाने चेक केलं आहे की कुणाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, कोणाच्या घरी 4 चाकी वाहन आहे, कोणाच्या घरी तिथं जर आपण बघितलं तर सरकारी ज्यांना जॉब आहेत किंवा ज्यांच्या घरी चांगले जॉब आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणी एका योजनेपेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहे तर अशा लाडक्या बहिणींना ह्या योजनेतून, या यादीतून कायमचं बाहेर ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आता इतके दिवस असं म्हणत असाल की KYC झालं की पैसे सुरू झाले कायमचे, तर असं सरकारनं केलेलं नाही. सरकारनं पुन्हा एकदा इथं डोकं चालवलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा पडताळणी करत त्यांनी बघितलं की कोणाकोणाचं उत्पन्न वगैरे, कुणाच्या घरी 4 चाकी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्या लाडक्या बहिणीची KYC जरी झाली असेल किंवा नसेल आणि जर त्या ह्या नियमात बसत नसतील तर त्यांना इथून पुढे हप्ता बंद म्हणजे बंद. लक्ष ठेवायचं. आणि 17वा जो हप्ता आहे तो आज येणार नाही. त्यामुळे उशीर वाट पाहणे काही त्यात अपेक्षित नाही, कारण कसं तुम्ही वाट पाहणार, आज येणार उद्या येणार त्यात पॉईंट नाही. त्यामुळे आज पैसे काही येणार नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे. आज फक्त जी महत्त्वाच्या डॉक्युमेंटची का लिस्ट होती ती मी तुम्हाला सांगितली आहे. जे नवीन नियम महत्त्वाचे होते ते सांगितले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. 21 बाबत अजूनही घोषणा झालेली नाही, त्यामुळे 21चं काही तुम्हाला इथं हे करायचं नाही. त्यामुळं पटकन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. ज्यांना असं वाटत असेल की आपल्या मैत्रिणीची किंवा कोणाची योजना बंद होऊ नये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.